साई बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आयोजित विस्टा 2K26 या ऑलिम्पिक डिस्टन्स ड्युएलथॉन आणि मॅरेथॉन स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला। हिंजवडी येथील IIMS पुणे आणि मेझानाईन परिसरात पार पडलेल्या या स्पर्धेत हजारहून अधिक धावपटू आणि सायकल स्वारांनी आपला स्टॅमिना आजमावला। 5 किलोमीटर धावणे, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर धावणे अशा आव्हानात्मक टप्प्यांसह 5 व 10 किलोमीटर मॅरेथॉन आणि लहान मुलांसाठी फन रनचेही आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अचूक निकालासाठी वापरण्यात आलेली RFID ट्रॅकिंग प्रणाली। प्रत्येक स्पर्धकांच्या कामगिरीची नोंद तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकपणे करण्यात आली। पुरुष गटात सपान पांचाळ तर महिला गटात ऐश्वर्या दुधाडे यांनी ड्युएलथॉनमध्ये विजेतेपद पटकावले। विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थी, IT कर्मचारी आणि व्यावसायिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून फिटनेसचा संदेश दिला। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनीष मुंदडा आणि सचिव निरुपमा मुंदडा यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत युवकांमध्ये आरोग्य आणि शिस्तीची भावना जोपासण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले। मेरा नाम पंचाल सपन है। मैं लास्ट 3 ईयर से आर्मी में जॉब कर रहा हूँ और आर्मी नॉट टीम में सिलेक्शन है मेरा। मेरे कोच साहब का नाम सूबेदार गुरुदत्त गरज साहब है और नायब सूबेदार धीरन साहब है। मैं ट्रायथलॉन लास्ट 4 ईयर से कर रहा हूँ और मैं अभी जस्ट हाल ही में नेशनल मेडल में ड्यूएथलॉन में ब्रॉन्ज मेडल लाया हूँ। मैं ये इवेंट पहली बार खेल रहा हूँ। मुझे इवेंट का एक्सपीरियंस अच्छा लगा। ये और भी अच्छा हो सकता था कि इसके साथ साथ हम ट्रैफिक अगर कंट्रोल कर सके, क्योंकि ट्रैफिक बहुत चल रहा था और इसके दौरान हम लोग साइकिलिंग कर रहे थे। थोड़ा डेंजरस था बट ओवरऑल एक्सपीरियंस इज गुड। मेरा नाम ईश्वर संजू पाटिल है। ये मेरा अभी इस गेम में फर्स्ट टाइम था इधर इसमें और मैं मिनवारियन स्पोर्ट एकेडमी में प्रैक्टिस करता हूँ जो बानेर में है। मेरा नाम एल देवेंद्र सिंह है। मैं ओलंपियन अर्जुन अवार्डी मैं 2012 का ओलंपिक खेला हूँ। अभी देखो अभी यहाँ पे जो दैथलॉन चल रहा है बहुत अच्छा गेम है, क्योंकि ये गेम तो मान लो कि मतलब बहुत पावर गेम है। देखिए मान लो आप 5 किलोमीटर रनिंग कर रहा है, फिर इसके बाद फिर साइकिलिंग भी कर रहा है, तो ये बहुत हिम्मत वाली गेम है। तो हम एज यहाँ पे गेस्ट ऑफ ऑनर बुला के मुझे बहुत खुशी हुई। और यहाँ भी हर साल में एक बार नहीं 2-3 बार ऐसे ऑर्गेनाइज करना चाहिए मेरे हिसाब से, क्योंकि ये गेम बहुत अच्छा है और अपना दिमाग स्ट्रॉन्ग के लिए और हेल्थ के लिए भी बहुत अच्छा है। अतिशय चांगला उपक्रम आहे। शैक्षणिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न अतिशय चांगला आहे। गेले आता मला माहिती मिळाली की 7-8 वर्षापासून त्या या प्रोजेक्टवरती काम करत असतात आणि त्यांच्या इव्हेंट चालू असतात। तर अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की आपण लहानपणापासून शिक्षणावरती मेंदूवरती भार देत असतो, परंतु तो सांभाळण्यासाठी शारीरिक क्षमता तेवढी गरजेची आहे आणि त्या शारीरिक क्षमतेवरती कोणतरी काम करतंय, त्या मुलांसाठी कोणीतरी प्रोत्साहन तयार करतंय, तर व्यासपीठ तयार करतंय, तर याचा मनोमन आनंद वाटतो। हा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांचा आहे। हा इंटर कॉलेज फेस्टिवल आहे। 2013 पासून आपण विस्टा 2K13 त्यावेळेस सुरू केला होता। हा विद्यार्थ्यांचा उपक्रम आहे। त्याच्यामध्ये आम्ही फक्त त्यांना एक मार्गदर्शन देत असतो। त्याच्या मागे ही जी ड्युएथलॉन मॅरेथॉन जी आहे ही या व्हेन्यूवरची 5वं वर्ष आहे। 2022 पासून आपण इथं सुरुवात केली। 22, 23, 24, 25 आणि हा 5 वर्ष आफ्टर पॅन्डेमिक इथं सुरू केलेलं आहे। आजच्या उपक्रमाचा महत्त्वाचा म्हणजे आजचं जे कॉज आहे आम्ही जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 3-4 महत्त्वाचे कॉज आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम। त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिली गोष्ट आहे ते आहे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ अँड फिटनेस। तर सध्या मेंटल हेल्थ हा खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याला आपण बरेच इग्नोर करतो। त्याची अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न याच्यातून चालू आहे। दुसरं म्हणजे रोड सेफ्टी। कंपल्सरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तर हेल्मेट घालायला सांगतोच आहे, पण अजून बाकी इतर गोष्टी आहेत तर रोड सेफ्टी आहे। तिसरा विषय आहे से नो टू ड्रग्स। हा खूप महत्त्वाचा विषय आहे युवा पिढींसाठी। आणि चौथा आहे विमेन एम्पॉवरमेंट। हे 4 कॉज घेऊन आम्ही हे मॅरेथॉन राबवत आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय की याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 विविध वेगवेगळ्या कॉलेजेसमधून लोकांनी भाग घेतलेला आहे आणि आम्ही सर्व जितकेही पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं साई बालाजी एज्युकेशन सोसायटी तर्फे स्वागत करतो। आणि बेसिकली हा उपक्रम वेल्थ पेक्षा हेल्थ महत्त्वाची आहे हे स्प्रेड करण्याचा उपक्रम आहे।
आणि सर्व आपण आलात इथे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही पाहत आहात खूप प्रतिसाद आहे. आणि आज आमचे सगळ्यात छोटे ॲथलीट 3 वर्षाचे ॲथलीट आहेत, त्यांनीही भाग घेतलेला आहे. जे आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनीही फन रन मध्ये भाग घेतला आणि 3 वर्षापासून 70 वर्षाचे गृहस्थ पण आज आपल्या रेसमध्ये भाग घेत आहेत. बट स्टार्टिंग स्कूल पासून आम्ही सुरुवात करतोय की फॅमिली वगैरह पण ते पण फन रन इज फॉर द फॅमिली. सब लोग मिलके टुगेदर दे आर वर्किंग फॉर देयर फिटनेस, फॉर देयर हेल्थ, राइट फ्रॉम द एज ऑफ 3 as sir mentioned till the age of 70 they are participating. But main focus is together as a family they are building their health.